नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत वाक्प्रचार. हे बघा मित्रांनो, तुम्हाला आता जिंकायचं आहे, पोलीस भरतीसाठी तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला जिंकायची मजा पण तेव्हाच येते जेव्हा लोक आपली हारण्याची वाट बघत असतात. आणि तुमचे स्वप्न मिळवण्यासाठी इतकी मेहनत करा ना, की तुम्हाला मिळवण्यासाठी लोकांनी स्वप्न बघितले पाहिजे. आणि संघर्ष केल्याशिवाय काही फळ मिळत नसतं. तुम्हालाही माहिती, जोपर्यंत आपण दगडावर सुद्धा घाव घालत नाही तोपर्यंत देव बनत नाही. तसंच तुम्हालाही मेहनत करणंच आहे आणि मेहनत केल्याशिवाय तुम्हालाही काय फळ मिळणार नाही. चला तर बघूया पुढे. तर सर्वस्वपणाला लावणे म्हणजे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे. आता तुम्ही खूप संकटामध्ये पडलेले, तर तुम्ही तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं तुम्ही संघर्ष करताय. तर चला, त्याचा अर्थ असा होतो, सर्वस्वपणाला लावणे म्हणजे सर्व शक्य मार्ग तुमच्याकडून जेवढे शक्य आहे तेवढे तुम्ही प्रयत्न करताय. तर तुम्ही सर्व मार्गांचा अवलंब करताय. तो साखर पेरणे म्हणजे गोड गोड बोलून आपलेसे करणे. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज असली एखाद्या व्यक्तीकडून, तर तुम्ही त्याला गोड गोड बोलशाल आणि त्याच्याकडून जे हवंय तुम्हाला ते मिळवण्याचा प्रयत्न करशाल. तर त्यालाच म्हणतात साखर पेरणे. सामोरे जाणे म्हणजे नितड्या छातीने संकटास तोंड देणे. हे बघा, आता तुम्ही नाही का एखाद्या संकटामध्ये पडले, तर तुम्ही एकदम न घाबरता न डगमगता एकदम त्याला फेस करताय, सगळ्या सिच्युएशनला तुम्ही फेस करताय. तर त्यालाच म्हणायचं सामोरे जाणे. साक्षर होणे म्हणजे तुम्ही शाळेत जाता, लिहिता वाचता येतं तुम्हाला, तर त्याला म्हणतात लिहिता वाचता येणे म्हणजे साक्षर होणे. सुताने स्वर्गाला जाणे म्हणजे थोडा सुगावा लागता संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे. आता शेजारी आहे तुमच्या, तर नाही का काहीतरी नवीन पदार्थ बनवताय, तुम्हाला जर वास आला, जर ते साबुदाण्याची खिचडी बनवताय, तर तुम्हाला वास आला, तर तुम्हाला लगे वासानेच कळून जाईल की नाही का ते नाही का काहीतरी बनवतायत, ते साबुदाण्याची खिचडीच बनते नक्की. तर त्यालाच म्हणायचं सुताने स्वर्गाला जाणे. वास घेऊनच तुम्हाला कळालं की काय बनतंय तिथं. तेच सोन्याचे दिवस येणे म्हणजे अतिशय चांगले दिवस येणे. आता तुमची खूप गरीब परिस्थिती, तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही नोकरीला लागलेच, सपोज तुमच्या घरी एकदम चांगली परिस्थिती झाली, तर त्याला म्हणतात सोन्याचे दिवस येणे. एकदम असे वाईट परिस्थिती असून तुम्ही एकदम चांगल्या नोकरीला लागले, चांगले पैसे कमवायला लागले, घरचे पण खुश, तुम्ही पण खुश आहे, तर त्याला म्हणतात सोन्याचे दिवस येणे. स्वप्न भंगणे म्हणजे मनातील विचार कृतीत न येणे. आता तुम्ही जे स्वप्न बघितले, तर नाही का ते पूर्ण नाही होऊ शकले, तर त्याला म्हणतात स्वप्न भंगणे. स्वर्ग दोन बोटे उरणे म्हणजे गर्वाने अतिशय फुगून जाणे. तुम्ही जर नोकरीला लागले आणि तुम्हाला ज्यांनी हेल्प केली नोकरीला लागण्यासाठी, इथपर्यंत येण्यासाठी, की तुम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलंय त्याच्यासाठी, तर नाही का, आणि तुम्ही नाही का नोकरीला जर लागले आणि तुम्ही एकदम असं गर्वाने फुगले, तर त्याला म्हणतात स्वर्ग दोन बोटे उरणे. हट्टाला पेटणे म्हणजे मुळीच हट्ट न सोडणे. आता लहान लेकरं त्यांच्या आईवडिलांकडे खूप हट्ट करतात, नाही मला आईस्क्रीमच पाहिजे, तर त्यालाच म्हणायचं हट्टाला पेटणे. हमरी तुमरीवर येणे म्हणजे जोरजोराने भांडणे. आता जर तुमच्या एखाद्या मित्रासोबत भांडणं झाले, खूप जोरजोराने भांडू लागले तुम्ही, तर त्याला म्हणतात हमरी तुमरीवर येणे. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणजे खोटी स्तुती करून मोठेपणा दाखवणे. आता तुम्ही एखाद्याचं खोटी स्तुती करताय म्हणजे खोटं त्याचं कौतुक करताय, अरे बापरे तू किती अभ्यास करतो रे, आणि त्याला हटकून असं हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न करताय, तर त्यालाच असं म्हणतात खोटी स्तुती करून मोठेपणा देणे. हस्तगत करणे म्हणजे ताब्यात घेणे. आता जी वस्तू तुमची नाही आहे, तर तुम्ही नाही का त्याला म्हणता, समोरच्या व्यक्तीला म्हणता नाही तुझं नाही, ते माझंच आहे. जर त्याचं काही हरवलं असेल पण तुम्हाला जे सापडलं, तुम्ही म्हणशाल की नाही माझंच आहे, तर त्यालाच म्हणता हस्तगत करणे. हातपाय गळणे म्हणजे धीर सुटणे. जर तुम्ही तुमच्या एखाद्या घरात पेशंट असेल, तर खूप आजारी येते, तर एकदम जाण्याची त्यांची शक्यता असेल, तर त्याला म्हणतात धीर सोडून देतात. मग ते धास्ती घेतात, धीर सोडून देतात. त्यालाच म्हणतात हातपाय गळणे. हात ओला होणे म्हणजे पुरेपूर त्यांनी फायदा, तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून जर काहीतरी पाहिजे असलं, तर तुम्ही त्याला गोड गोड बोलणार, त्याच्याकडून पुरेपूर फायदा करून घेणार, तर त्यालाच म्हणतात हात ओला होणे. हात टेकणे म्हणजे नाईलाज झाल्याने माघार घेणे. भरतीसाठी तुम्ही खूप तयारी करताय, तुम्ही एकदम फेल झालेले, पण तुम्ही वापस येताय आणि तुम्ही नाईलाजाने हात टेकून देताय तिथं, की नाही आता नाही, माझ्याकडून शक्य नाही होणार आहे, तर त्यालाच म्हणायचं हात टेकणे. पण असं काही करू नका, चांगला अभ्यास करा, तुम्ही 100% भरती होशाल अशी तुम्ही स्वतःची गॅरंटी घ्या. हात देणे म्हणजे मदत करणे. तुम्ही एखाद्या जवळच्या मित्राला खूप मदत करतात, त्यालाच म्हणतात हात देणे. हाय खाणे म्हणजे धास्ती घेणे. आता पेशंट आहे खूप, असं म्हणजे कोरोनामध्ये बघा, आता जे लोक आजारी पडले, कोरोना या नावानेच लोकांनी जास्त धास्ती घेतली आणि ते मरण पावलेले, तर त्यालाच म्हणायचं हाय खाणे.
हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्याने देखत फसवून निसटून जाणे. आता एखादा व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला फसवतोय तरी तुम्हाला असं कळत नाहीये की तो फसवतोय की काय करतोय. त्यालाच हातावर तुरी देणे. हात झाडून मोकळे होणे म्हणजे जबाबदारी अंगाबाहेर टाकणे. आता तुमच्यावर सगळी तुमच्या फॅमिलीची जबाबदारी आहे आणि तुम्ही एखाद्या वेळेस त्या फॅमिलीची जबाबदारीने आणि तुमच्या काही भरतीचं टेन्शन वगैरे असेल, बाहेरचं तुम्हाला काही ताण असेल, तर तुम्ही नाही का त्याच्यातून निसटून जाशाल की नकोच आहे डोक्याला टेन्शन, असं म्हणून तुम्ही ती जबाबदारी स्वीकारणार नाही. त्यालाच म्हणायचं हात झाडून मोकळे होणे. हाताला हात लावणे म्हणजे थोडी देखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे. तुम्ही खूप अभ्यास करून तुमच्या पेपरला गेले आणि एखादा मित्र तुमचा पूर्ण डिपेंड असेल, तर तुम्ही काय करशाल, तुम्ही पेपर लिहिशाल आणि तो तुमचं बघून लिहिल, तर नाही का त्याला म्हणायचं हाताला हात लावणे. म्हणजे तो काहीही कष्ट न घेता पूर्ण श्रेय त्याला जाणार आहे. तुम्ही पण पास होणारच आहे, पण जास्त तो होणार आहे. कारण असं कधी कधी होतं, आपण अभ्यास करतो पण आपल्याला कमी मार्क्स पडतात आणि जो आपलं बघून लिहितो त्याला जास्त मार्क्स पडतात. त्याचा काहीही फायदा होत नाही. पण हात धुवून पाठीस लागणे म्हणजे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे. जसे तुम्ही भरतीसाठी अभ्यास करताय त्यालाच म्हणतात हात धुवून पाठीस लागणे. तुम्ही हात धुवून पाठीस लागले ना की तुम्हाला भरती व्हायचंच आहे हे तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही चांगला स्टडी करताय त्याच्यासाठी. पोटात ब्रह्मराक्षस उठणे म्हणजे खूप खावेसे वाटणे. तुम्हाला खूप भूक लागली आहे तर तुम्हाला खावंसं वाटणारच आहे, त्यालाच म्हणायचं पोटात ब्रह्मराक्षस उठणे. प्राण कानात गोळा होणे म्हणजे ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे. जर तुमचा जवळचा मित्र आहे काहीतरी त्याचं सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला एकदम अशी एक्साइटमेंट वाढणार आहे मग की हा मला कधी सांगतो कधी नाही, असं तुम्हाला होतच ना. तर त्यालाच प्राण कानात गोळा होणे. प्राणावर उदार होणे म्हणजे प्राणाची पर्वा न करणे. जर तुमचा मित्र खूप असं संकटामध्ये फसलेला आहे, तर तुम्हाला असं तुम्ही तुमच्या प्राणाची पर्वा न करता त्याला जर मदत करायला चालणार आहे, तर त्यालाच म्हणायचं प्राणावर उदार होणे. फाटे फोडणे म्हणजे उगाच अडचणी निर्माण करणे. तुम्ही तुमच्या हाताने तुमच्यावर काहीतरी अडचण निर्माण करून घेताय तुमच्यासाठी, त्यालाच म्हणायचं फाटे फोडणे. फुटाण्यासारखे उडणे म्हणजे पटकन राग येणे. एखाद्या गोष्टीचा तुम्हाला पटकन राग येतो किंवा दुसरी कोणी व्यक्ती असेल तुमच्या घरात, एखाद्या व्यक्ती स्वभाव असतोच असा की लवकर आपण काहीही बोललं तरी त्यांना लवकर राग येतो, त्यालाच म्हणतात फुटाण्यासारखे उडणे. बबरा करणे म्हणजे बोभाटा करणे, सगळीकडे प्रसिद्ध करणे. आता बघा आता तुम्ही एखाद्या गावात राहताय तर वाईट बातमी खूप लवकर पसरते. आता जर तुमची शेजारची मुलगी जर पळून गेली तर ही वाईट बातमी सगळ्या गावात पसरत आणि अशी चांगली गोष्ट पण पसरते, पण एवढी नाही पसरत. वाईट बातमी लगेच पसरते. एक जण एकाला सांगतो, ते एक जण लगेच 3 जणांना सांगते, ते 3 जण लगेच 3 जणांना सांगतं, असं तर होतं. त्यालाच म्हणतं बबरा करणे. बत्तीशी रंगवणे म्हणजे जोराने थोबाडात मारणे. आता जर तुमच्या वडिलांना तुमचा खूप राग आला आणि त्यांचा हक्क आहे तुम्हाला बोलण्याचा, तुम्हाला रागवण्याचा, आणि त्यांनी जर तुमच्या तोंडात वाजवली एखादी जोरात, त्यालाच म्हणतात बत्तीशी रंगवणे. बोचणी लागणे म्हणजे एखादी गोष्ट मनाला लागून घेणे. तुमचे आई वडील तुम्हाला चांगल्यासाठी सांगत असतात, पण तरीही तुम्हाला जर एखादी गोष्ट नाही, शेजारचे वगैरे जर बोलले तुम्हाला की अरे काय तू नुसतं झोपलेलाच असतो घरामध्ये, नुसता बसलेलाच असतो, तू काय करतो का, तू कुठं कामाला जातो का, तू तर काहीच करू शकत नाही, असं जे म्हणतात, तर तुमच्या ते अशा गोष्टी तुमच्या मनाला लागण्यासारख्याच आहे, लागतच असणार आहे. त्यालाच म्हणतात बोचणी लागणे. बोटावर नाचवणे म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे. जर तुमच्या इच्छेप्रमाणे जर दुसऱ्याला वागायला लावलं तुम्ही, तर त्यालाच म्हणायचं बोटावर नाचवणे. तुमच्या तालावर नाचवायचं. बोल लावणे म्हणजे दोष देणे. आता एखादी गोष्ट जर तुमच्यासोबत वाईट घडली तर तुम्ही त्याला कोणाला तरी दोषी ठरवशाल. जर तुमच्या घरातूनच काहीतरी झालं तर तुमच्यासोबत जर काही वाईट घडलं तर तुम्ही म्हणशाल हां की तुझ्यामुळेच झालं, तुम्ही त्याला दोषी ठरवशाल. त्यालाच म्हणायचं बोल लावणे. भगीरथी प्रयत्न करणे म्हणजे चिकाटीने प्रयत्न करणे. जसं तुम्ही करताय भरतीसाठी चिकाटीने प्रयत्न करताय, खूप स्टडी करताय, मन लावून अभ्यास करताय, त्यालाच म्हणायचं भगीरथी प्रयत्न करणे. भान नसणे म्हणजे जाणीव नसणे. आता तुमचे आई वडील तुमच्यासाठी खूप मेहनत करताय आणि तुम्हाला त्याची जाणीव जर नसली तर काही फायदा नाही आहे, तर त्यालाच म्हणायचं भान नसणे. भारून टाकणे म्हणजे पूर्णपणे मोहून टाकणे. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही बघा एकदम मोहून जाता. आता जर तुमचा मित्र एखादा सिगारेट दारू वगैरे पित असेल तर तो सुटू शकत नाही. जर त्याला एकदा सवय लागली, ती लागलीच, त्याला मोहक वाटते ती गोष्ट, तर तो पूर्ण नशेमध्येच त्याच्यातच जाणार आहे. तो त्याची सवय काय मोडू शकत नाही, असं होतंच. मान ताठ ठेवणे म्हणजे स्वाभिमानाने वागणे. आता तुम्ही जर भरती झाले, तुम्ही जर पास झाले, तुम्ही पोलीस झाले, तुम्ही नोकरीला लागले, तर तुमच्या आईवडिलांची कशी मान एकदम स्वाभिमानाने ताठ होईल. ते पूर्ण ताठ मानेने पूर्ण गावात फिरू शकता. तुम्हाला कोणी टोमणेही देणार नाही आणि कोणी ताणेही मारणार नाही.
त्यालाच म्हणायचं मान ताठ ठेवणे. माशा मारणे म्हणजे कोणताही उद्योग न करणे. आता तुम्ही घरात बसलेले, तुम्ही जरी अभ्यास करताय ते लोकांना दिसणार नाही, तर लोक काय म्हणणार आहे, तू नुसतं घरात बसतो, माशा मारत बसतो नुसता, काहीच करत नाही, काही अभ्यास करत नाही, कुठं कामाला जात नाही, काहीच होत नाही. पण तुम्ही चांगला प्रयत्न करा. लोकांना असं कळूनही देऊ नका की तुम्ही अभ्यास करताय, तुम्ही भरतीची तयारी करताय. डायरेक्ट तुम्ही जेव्हा पास होशाल, तुम्ही पोलीस होशाल, तेव्हा त्यांना सांगायचं. आणि त्यांना जेव्हा तुम्ही पूर्ण गावात सांगशाल, तर एकदम स्वाभिमानाने सांगशाल, तर तुम्हाला तेव्हा कसं वाटेल. त्यालाच म्हणजे तुम्ही काही करत नाही, उद्योग नाही, धंदा नाही, काहीच नाही, त्यालाच म्हणतात माशा मारणे. मिशीवर ताव मारणे म्हणजे बढाई मारणे. आता जर एखाद्या गोष्टी तुम्ही नाही का खूप असं मिशीवर ताव मारणे म्हणजे बढाई मारणे. मूग गिळणे म्हणजे अतिशय गप्प राहणे. आता तुम्ही जर खूप सॅड आहे एखाद्या गोष्टीला घेऊन, तर तुम्ही काही बोलत नाही, घरच्यांशी बोलत नाही, बाहेरच्यांशी बोलत नाही, एखाद्या मित्राचा कॉल आला तो उचलत नाही, त्यालाच म्हणतात मूग गिळणे. म्हणजे तुम्ही एकदम शांत बसले, तुम्ही काहीही बोलत नाहीये. मनावर ठसणे म्हणजे मनावर जोरदार बिंबणे. मनावर ठसणे, आता मनावर ठसणे, एखादी गोष्ट तुमच्या मनाला खूप लागते, म्हणजे जर बाहेरचे लोक तुम्हाला घरात येऊन बोलताय की हा काहीच करू शकत नाही, याच्याकडून काहीच होणार नाही, हा अभ्यास करत नाही, नुसतं म्हणतो भरती द्यायची, अशा गोष्टी तुम्हाला खूप मनाला लागण्यासारखे, तर मनावर ठसणे ते एकदम तुम्हाला मनाला ठसणार आहे. त्यालाच म्हणायचं मनावर जोरदारपणे बिंबणे. एकदम तुमच्या मनाला लागतात त्या गोष्टी, त्रास होतो तुम्हाला. मधाचे बोट लावणे म्हणजे आशा दाखवणे. आता तुमचे आईवडील तुम्हाला एकदम असं मोटिवेट करताय की नाही का, तू भरती हो, आम्ही तुला सपोर्ट करू, तुला जितका पैसा लागतो तुला लावू, तू अभ्यास कर, तुला जे पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ, असं तसं सांगतात. तर मधाचे बोट लावणे ते आशा दाखवतं तुम्हाला की तुम्ही प्रयत्न करावे, म्हणून ते तुम्हाला आशा दाखवतात. मन मोकळे करणे म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखवणे. आता तुमचा मित्र आहे, तर तुम्हाला नाही का एकदम असं काही पण सांगत असतो, सुखाच्या पण दुःखाच्या पण गोष्टी सर्व काही तुम्हाला शेअर करतो. त्याला म्हणायचं मन मोकळे करते. आपले मन आपण मोकळं करतो दुसऱ्यापाशी. मनाने घेणे म्हणजे मनात पक्का विचार येणे. तुम्ही जो विचार केला आहे भरतीचा फॉर्म भरायचा, आणि तुम्ही चांगला स्टडी करणार म्हणजे करणार, तर तुमचा हा विचार मनात घेतलेला आहे, तुम्ही मनात पक्का विचार केला आहे, त्याला मनात घेणे. मन साशक होणे म्हणजे मनात संशय वाटू लागणे. जर तुमचा मित्र आहे, तुम्हाला नाही का असं वाटतंय की तुमचा खूप जवळचा मित्र आहे आणि तोच आपल्याला आपली कोणत्या तरी गोष्टीवरून फसवणूक करतोय, तर तुम्हाला त्याच्या मनामध्ये तुमच्या संशय येऊ लागतो त्याच्याविषयी. तर मशागत करणे म्हणजे मेहनत करून निगा राखणे. आता शेतकरी बघा, चांगली मशागत करतो म्हणजे शेती करतो, आणि मेहनत चांगली तो स्वतः मेहनत करून तो नाही का शेतीची निगा राखतो. म्हणजे आपली एवढी निगा राखत नाही, पण तेवढी आपण शेतीची निगा राखली जाते आपल्याकडून. त्यालाच म्हणतात मशागत करणे. रक्ताचे पाणी करणे म्हणजे अतिशय मेहनत करणे. जे शेतकरी शेतामध्ये करतात मेहनत, आणि तुम्ही भरतीसाठी करताय ती मेहनत. तर रक्ताचे पाणी करणे. राईचा पर्वत करणे म्हणजे क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे. आता तुमच्या घरामध्ये छोटं मोठं भांडण झालंय, जर आईचं आणि काकूचं झालंय तुमचं भांडण, तर ते नाही का उगाच असं छोट्याशा गोष्टीवरून भांडण झाले आणि ते खूप मोठं पांगवताय, त्यालाच म्हणायचं राईचा पर्वत करणे. राख होणे म्हणजे पूर्णपणे नष्ट होणे. राम नसणे म्हणजे अर्थ नसणे. काही गोष्टी ना बघा उगाच भांडत असतात, त्याला काही अर्थ नाही, काहीच नसतो, त्याला म्हणतात राम नसणे. लहान तोंडी मोठा घास म्हणजे आपणास न शोभेल अशा प्रकारे वडचरपणा बोलणे, वडचरपणा दाखवणे. किंवा आता वडीलधारे आहे तुमचे, आणि तुम्हाला जर काहीतरी झालंय, राग आलेला आहे तुम्हाला खूप, तर तुम्ही त्यांना जर उलटून बोलले, तर त्याला म्हणतात लहान तोंडी मोठा घास घेणे. म्हणजे तुम्ही मोठ्यांना बोलताय, आदर नाही दाखवते, त्यांना बिलकुल आदर करत नाही त्यांचा, तुम्ही मोठ्यांना असं उलटून बोलताय, त्यालाच म्हणायचं लहान तोंडी मोठा घास घेणे. लक्ष वेधून घेणे म्हणजे लक्ष ओढून घेणे. जसं तुम्ही अभ्यास करताय, तुमचं एकदम एक कॉन्सन्ट्रेट पूर्ण तुमचं स्टडीवरती, तर त्यालाच म्हणतात लक्ष वेधून घेणे. लौकिक मिळविणे म्हणजे सर्वत्र मान मिळविणे. तुम्ही भरती झाल्यावर जर नोकरीला लागले, तर तुमचं एकदम असं लौकिक मिळवशाल, तुम्ही सर्वत्र तुम्ही गावात विचारता, तुम्हाला मानाने ओळखलं जाईल, म्हणजे मान देतील तुम्हाला की हा नाही काय यांचा मुलगा आहे, हा पास झालाय, किंवा तुमच्यामुळं तुमच्या आईवडिलांची मान उंच होईल की याचे आईवडील होते, यांनी एवढे कष्ट केले म्हणून हा मुलगा एवढा झाला, आणि आईवडिलांनी खूप तुम्हाला सपोर्ट केला, असं तसं लोक बोलतील. तर त्यालाच म्हणायचं लौकिक मिळवणे. वकीलपत्र घेणे म्हणजे एखाद्याची बाजू घेणे. आता जर भांडण चालू आहे दोघांचं, तुम्ही एखाद्याची साईड घेशाल, त्यालाच म्हणतात वकीलपत्र मिळविणे. वाटाण्याच्या
अक्षता लावणे म्हणजे स्पष्टपणे नाकारणे. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार दिला त्यालाच म्हणतात वाटाण्याच्या अक्षता लावणे. वणवण भटकणे म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे. आता तुम्ही भरतीसाठी तयारी करताना जर तुम्हाला नाही का म्हणजे पैसे कमी पडत असतील तर हे बघा, आता बाहेरच्या शहरात जायचं म्हटलं खाणं पिणं खूप खर्च असतो. तर तुम्हाला जायचं आहे भरतीसाठी, कुठेतरी राहायचं आहे, ग्राउंड करायचं आहे, अकॅडमी जॉईन करायची आहे, काही तुमचं स्टडी करायचं आहे, तुम्ही कुठेतरी हॉस्टेलवर जाणार आहे, तुम्हाला पैसा लागतो आहे, तर तुमच्याकडे नाही आहे, तर तुम्ही वणवण करत फिरशाल की नाही का काहीतरी काम बघशाल की तुम्ही काम पण करशाल, पैसा पण मिळेल आणि तुम्ही स्टडी पण करशाल, तुम्ही मॅनेजमेंट करशाल टाईमचं. तर त्यालाच म्हणतं वणवण भटकणे. विसंवाद असणे, एकमेकांशी न जमणे. आता काही काही नवरा बायकोचं बघा घरामध्ये जमत नसतं की होतं तसं. विसंवाद असणे म्हणजे एकमेकांशी न जमणे. काही काही नवरा बायकोचं घरात जमत नाही, त्यांचे सतत भांडणं होत असतात, त्यालाच म्हणायचं विसंवाद असणे. तर धन्यवाद.